महत्त्वाचे सिम्पटम्स कोणते, तर सगळ्यात पहिला म्हणजे डिलेड स्पीच, दुसरा आहे की लॅक ऑफ सोशलायझेशन स्किल्स, आणि तिसरा जो मुद्दा आहे प्रेझेन्स ऑफ रिपिटेटिव्ह बिहेवियर्स. स्क्रीन टाइम 0 कधीच होणार किंवा होईल तो टेम्पररी होईल. खूप सपोर्ट करणं तिला. शी इज केपेबल. ती एकटी ना सगळं आरामात करू शकेल हँडल बाळाला. तिची मेंटल हेल्थ सांभाळणं हे बाबाचं काम आहे. त्या आईकडे ना 2 शस्त्र आहेत, मी नेहमी म्हणते प्रत्येक आईकडे. एक म्हणजे तिचा आवाज आणि तिचा स्पर्श. त्या 2 गोष्टीच तिला सुपिरियर ठरवतात. नो वन कॅन कम्पीट विथ मदर. तिच्यासारखीच हुबेहूब दुसरी स्त्री जरी आली तरी शक्य नाही. बाळ एका दिवसात असता ते ओळखू शकेल की हीच माझी आई आहे म्हणून. तर ही ताकद असते जयंती, कळलं का? आणि ही ताकद म्हणून प्रत्येक आईने ओळखणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट हा खूप महत्त्वाचा आहे त्या सगळ्या तरुण पालकांसाठी, त्या सगळ्या आजी आजोबांसाठी ज्यांच्या घरी एक बाळाची वाढ होतीये, त्या सगळ्या बेबी सिटर्ससाठी ज्यांचं एक मोठं योगदान आहे एका बाळाच्या वाढीमध्ये. कारण ऑटिझम सारखा एक प्रकार आहे ज्याविषयी आपल्याला खूप कमी ज्ञान आहे. आणि याविषयीच आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मयुरी रामदासी, ज्या अरुला फॉर ऑटिझमच्या संस्थापिका आहेत. खूप खूप स्वागत आहे मयुरीजी. खूप खूप धन्यवाद जयंती, मला या प्लॅटफॉर्मवर या पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केल्याबद्दल. अशा काय गोष्टी आहेत, असे काय साईन्स आहेत की जे बघून आपल्याला ओळखता येतं की आपलं बाळ हे ऑटिझमच्या अम्ब्रेला खाली आहे किंवा त्या स्पेक्ट्रममध्ये आहे? जयंती, कसं आहे की ऑफिशियल डायग्नोसिस जे ऑटिझमचं आहे ते साधारण 3 वर्षाच्या वयाला होतं. पण पहिली 3 वर्ष आहेत ना जयंती, ही खूप महत्त्वाची वर्ष आहेत बाळाच्या वाढीसाठी. मग आपण 3 वर्ष थांबणार आहोत का, किंवा नुसतं असं हातावर हात धरून बसणार आहोत का? तर माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक नवीन जे पेरेंट्स झालेले आहेत, आईबाबा झालेले आहेत, की आपल्या बाळाची वाढ जी आहे ती अगदी क्लोजली ऑब्झर्व करा. म्हणजे काही सायन्स आहेत त्यात थोडक्यात मी सांगते की जर तुमचं बाळ एक साधारण 3 महिन्याचं आहे, 4 महिन्याचं आहे, आणि त्याच्यामध्ये एक फार इम्पॉर्टंट माइलस्टोन येतो त्या वयामध्ये की सोशल स्माईल. म्हणजे ओळखीच्या आवाजांना किंवा आपले जे केअरटेकर्स असतात, आई बाबा आजी आजोबा, या आवाजांना बाळ हसून रिस्पॉन्ड करायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये नुकतंच ते मान धरत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये लोकलायझेशन किंवा आईचा आवाज म्हणजे आईकडे बघणं एवढं नसतं, पण आवाज ओळखीचा कानावर आला किंवा काहीतरी छान ऐकायला आलं की बाळ छान हसतं. तर ते सोशल स्माईल, तो माइलस्टोन अचीव्ह होतोय का त्याच्याकडे एक लक्ष ठेवायचं 4-1 महिन्याला. थोडंसं पुढे जाऊया आपण की ते नाही कळलं किंवा त्यामध्ये एवढं लक्ष गेलं नाही. 7-8 महिन्याचं असताना ना बॅबलिंग नावाची स्टेज सुरू होते. बॅबलिंग ही एक स्पीच माइलस्टोन्स किंवा स्पीच डेव्हलपमेंटमध्ये एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे 8-1 महिन्याला. म्हणजे मूल बाब्बा बाब्बा दद्दा दद्दा ला 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 असंच आपल्या स्पीच ह्याच्यामध्ये खेळायला लागतं, त्या व्यंजनांशी त्या स्वरांशी खेळायला लागतं. त्याच दरम्यान हा आहे स्पीच माइलस्टोन, पण त्याच दरम्यान तरी समथिंग कॉल्ड एज लिसनिंग माइलस्टोन. म्हणजे 8-1 महिन्याचं बाळ ना गोष्टी ऐकायला लागतं, म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी कळायला लागतात. बाबा कुठे, बाळाला भूक लागली, बाळाला झोप आली आहे, जेव्हा असे शब्दामध्ये अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आई बाबा आजी आजोबा बोलायला लागतात तेव्हा तो रिस्पॉन्ड करायला लागतो त्यांच्या या प्रश्नांना, क्वेश्चन्सना. तर त्या गोष्टी ऑब्झर्व करायला पाहिजेत की माझं 8-10 महिन्याचं बाळ झालंय पण ह्या गोष्टी छोट्या छोट्या करायला लागलंय का, किंवा ते या गोष्टींना रिस्पॉन्ड करतंय का, किंवा भू आला आता झोपा बरं, किंवा असं केल्यानंतर ते रिॲक्शन्स, हे रिस्पॉन्स असतो ना, हा स्टिम्युलस टू रिस्पॉन्स रिॲक्शन ही बाळाची नेहमी बघावी पालकांनी की तो हे रिस्पॉन्ड करायला लागलाय की नाही. बरं, याच्यामध्येही थोडंसं पुढे जाऊया आपण की साधारण 1 वर्षाचं वय, 1-1.25 वर्षाला, दॅट इज द टाईम वेअर फर्स्ट मिनिंगफुल वर्ड कम्स. पहिला अर्थपूर्ण शब्द बाळ बोलायला लागतं. शक्यतो हा पहिला शब्द बाबा आई असा असतो, दुद्धू असे असतात. तर हे शब्द तो बोलायला लागलाय का, दॅट स्टेज इज कमिंग ऑर नॉट, याच्यावर लक्ष ठेवायचं. लिसनिंग माइलस्टोन्सच्या बाबतीत जर मी म्हटलं तर 1.25 वर्षाचं बाळ वगैरे छोट्या छोट्या कमांड्स फॉलो करायला लागतं, कारण त्याच दरम्यान साधारण मूल चालायला लागतं, उठून ॲक्टिव्हिटी वाढायला लागतात त्याच्या. त्यामुळे छोटी छोटी कमांड, मोबाईल दे, चल खाली बस, चल माझ्याकडे ये जरा, इथे ये बाळा. आई किचनमध्ये असेल, बाळ बाहेर असेल तर नाव असेल त्याचं काही, बाळा इथे ये, किचनमध्ये ये, त्याचं नाव घेऊन जेव्हा आई हाक मारते तेव्हा. म्हणजे या दरम्यान साधारण रिस्पॉन्स टू नेम डेव्हलप व्हायला लागतो. पण जर बाळता बसलंय खेळत, हाका मारते आई 4 वेळा,
अरे अर्णव इथे बघ इथे बघ. आणि जर बाळ त्याच्या नावाला रिस्पॉन्ड करत नसेल, लक्षच देत नाही, तंद्रीतच आहे आपल्या स्वतःच्या, There's a तर इवन problem. दॅट इज अ प्रॉब्लेम की ही इज नॉट क्विक रिस्पॉन्स देत नाहीये बाळ. हम्म. मग ते पण लक्षात येणं त्या दरम्यान, म्हणजे 1 वर्षाला हे छान लक्षात येतं, कारण सिटिंग पोझिशन, त्याची वॉकिंग माइलस्टोन्स वगैरे छान चालू असतात. बरं, बऱ्याचदा गंमत काय होते, हे लक्षात आपण काय येत नाही किंवा आपण हाय अलर्टवर का जात नाही, कारण त्याचे मोटर माइलस्टोन्स आहेत, म्हणजे मान धरणं, रांगणं, चालणं, हे Correct. सगळं वेळेवर होत असतं. Physically. दात येणं, हे सगळं वेळेवर होत असतं. त्याचं खाणं पिणं पण बऱ्यापैकी असतं, म्हणजे पिकी इटर्स असतात अशी मुलं, पण ते ओके त्यामुळे लक्षात येत नाही. आणि त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरं, अजून थोडं पुढे जाऊ जयंती आपण, की 1.5 वर्षाचं बाळ आहे आणि छोटे छोटे फ्रेजेस त्याने सुरू नाही केलेत. बाबा कुठे, दूध दे, भूरचल, नको नको, ये ना किंवा मला दे, या छोट्या छोट्या फ्रेजेस आहेत, ज्याला आपण म्हणतो 2 वर्ड फ्रेजेस, करेक्ट. त्या सुरू नाही केल्यात. तिथे डिले आहे किंवा तो अडकलाय काही एकाच पर्टिक्युलर शब्दांवर, किंवा फक्त रिपिटेशन्स त्याने सुरू केलेत बोलायला. काय रे, काय करतोस, काय करतो, नुसतं ते एक आहे, रिपिटेशन्सवर अडकलाय. तर ह्या गोष्टींवर पण लक्ष ठेवायचं. परत 1.5 वर्षाचे लिसनिंग माइलस्टोन्समध्ये गोष्टी सांगायला लागली आजी, की असा एक हे होता, वाघोबा होता, किंवा एका चिव कावची गोष्ट, किंवा छोट्या छोट्या गोष्टी, त्या गोष्टींकडे त्याचं अजिबात लक्ष नाहीये. म्हणजे एका जागी बसून तो 1 मिनिटही गोष्टी ऐकत नाहीये किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. इवन दॅट इज दी अलार्मिंग साईन. आणि याच सोबत बरोबर नो रिस्पॉन्स टू नेम, आय कॉन्टॅक्ट सस्टेन्ड नसणं, किंवा मी जेव्हा बोलते तेव्हा माझ्याकडे लक्षच नाहीये त्याचं, दुसरीकडेच कुठेतरी बघतोय. हायपर ॲक्टिव्हिटी, म्हणजे एका जागी स्थिर बसत नाहीये, अतिशय रेस्टलेस आहे. ह्या सगळ्या गोष्टी. कमांड्स फॉलो करत नाही, छोट्या छोट्या कमांड्स, म्हणजे आपण जेव्हा सांगतो की हे कर, दार बंद कर, इथे ये, तिथे जा, इथे बस, असं करू नको किंवा काय, ही इज नॉट फॉलोईंग. या सगळ्या गोष्टी यंग पेरेंट्ससाठी अलार्मिंग आहेत आपल्या बाळाच्या बाबतीत. करेक्ट. पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न, ज्या अनेक पॅरेंट्सना कदाचित माहीत नसेल, ऑटिझम याचा अर्थ काय? ऑटिझम, माझ्या बाळाला ऑटिझम आहे, हे कसं ओळखायचं? तर ऑटिझम म्हणजे नेमकं काय? मुळात ऑटिझम हे आता नुसता एखादा आजार किंवा कंडिशन म्हणून आपण बघायचा नाही. त्याला म्हणताना मेडिकल लँग्वेजमध्ये, थेरप्युटिक लँग्वेजमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिझॉर्डर म्हणतात. स्पेक्ट्रम म्हणजे एखाद्या बाळामध्ये, आता बघा, सर्दी झाली, खोकला झाला, ताप आला, किंवा मलेरिया म्हटलं, तर मलेरिया म्हटलं तर कसं 1, 2, 3, 4 सिम्पटम्स तुमचे प्रेझेंट आहेत म्हणजे मलेरिया. ब्लड टेस्ट अशी आली आहे, म्हणजे ठोकताळे आहे की या गोष्टी प्रेझेंट पाहिजेत म्हणजे तुला मलेरिया आहे, या गोष्टी झाल्या म्हणजे टायफॉइड आहे, या गोष्टी झाल्या म्हणजे असं. पण तसं ऑटिझममध्ये इट्स अ ब्रॉड टर्म, अम्ब्रेला टर्म. काही सिम्पटम्स असू शकतात, म्हणजे काही मुलं ही फक्त स्पीच डिले दाखवतील, काही मुलं ही फक्त रेस्टलेस असतील, काही मुलांकडे सोशलायझेशन स्किल्स म्हणतो, सोशल स्किल्स, म्हणजे बाकीच्या त्यांच्या मित्रांबरोबर मिक्स होणं किंवा मिंगल होणं हे करत नसतील. असे काही गोष्टी पण प्रेझेंट असू शकतात. म्हणून त्याला म्हणताना आपण द बेटर वर्ड इज टू यूज ऑटिझम स्पेक्ट्रम. ओके. तर ऑटिझमचा जर मराठीत अर्थ आपण घेतला तर त्याचा अर्थ आहे स्वमग्नता. म्हणजे जे मूल आपल्यातच राहणं प्रेफर करतं आणि जगाशी, सो कॉल्ड जे जग म्हणतो आपण, आजूबाजूचे जग, म्हणजे कसे त्याचे आई बाबा, फॅमिली मेंबर्स किंवा केअरटेकर्स असतील आजूबाजूला, किंवा शाळा असेल किंवा काही, तर या सगळ्यांचे त्याचा कनेक्शन तो करू शकत नाही, तो बॉन्डिंग त्याचं डेव्हलप होत नाही. तर तिथे त्या गोष्टीला मराठीत आपण स्वमग्नता म्हणतो. आणि मला वाटतं बऱ्याचदा ना पालकांमध्ये असंही ऐकण्यात आलंय की अरे त्याला कोणी लागत नाही, तो एकटाच खेळतो आपला, म्हणजे अभिमानाने सांगितलं जातं. एक्झॅक्टली. सो म्हणजे हे अलार्मिंग गोष्ट आहे की खरं तर म्हणजे एक प्रोसेस असते, ती प्रोसेस मला वाटतं आपण फॉलो केलीच पाहिजे, की जिथे इतर मुलांसोबत त्या मुलानं खेळलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं मिक्स. वी आर ह्युमन्स आणि द बेसिक इन्स्टिंक्ट ऑफ ह्युमन्स इज टू बिकम सोशल. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण एखाद्या डेफिनेशनमध्ये म्हणतो, म्हणजे ह्युमन्स आर दी सोशल ॲनिमल्स. म्हणजे ॲनिमल्स म्हणणं मला पटत नाही, पण ठीक आहे, ही एक डेफिनेशन आहे. कारण सोशलायझेशन, जगाशी कनेक्ट होणं, ही आपली खूप इनेट भूक असते. आपण एकटं राहू शकत नाही, ॲज अन ह्युमन म्हणतो आपण जेव्हा. पण इथे ज्यावेळेस आपल्याला दिसतं की हे एकटं राहण्यात जास्त प्रेफर करते,
खेळायला एखादी वस्तू आणली तर त्या हम्म. खेळाला त्या पद्धतीने जसं खेळलं पाहिजे तसं तो खेळत नाहीये. म्हणजे कार्स आपण आणतो, मुलं आता एक उदाहरण की मुलं आहेत, तर मुलांना कार्स वगैरे आणलेल्या आहेत, तर त्या कार्समधून आपण मुलं कशी खेळतील, झोम झोम कार Correct. फिरवणं एका खोलीतून त्या खोलीत, पण कारशी कार प्रमाणे खेळणं हे करत नाहीये मूल, किंवा ते दाखवत नाहीये. तर तो काय करतोय, सगळ्या कार अशा नुसत्या लाईनमध्ये अरेंज करून ठेवतोय, हा. उभ्या तरी करतोय किंवा आडव्या तरी करतोय, किंवा एखाद्या हातात काही त्याला मिळालं, दोरा मिळाला किंवा एखादी वायर मिळाली किंवा काय, तर त्याच्याशीच चाळा करत राहायचं, ज्याला Correct. एंगेज करून फिक्सेट होणं म्हणतात. एखाद्या गोष्टीवर, एखाद्या ऑब्जेक्टवर, एखादा बॉलच आहे तर तोच आवडतो म्हणजे तोच मी हातात दिवसभर धरून राहणार. Right. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याचा इथे काय माहितीये, देर इज अ थिन लाईन ऑफ डिमार्केशन, जयंती. काय ऍक्सेप्टेबल आहे आणि काय ऍक्सेप्टेबल नाहीये, हम्म. हे जेव्हा पालकांना कळायला लागेल ना, त्याला सजगता. एक लक्षात घे, पॉडकास्ट करतो किंवा मी बोलते, पॉडकास्टमध्ये बोलते किंवा मीटिंग्समध्ये, सेमिनार्समध्ये बोलते, जनरल अवेअरनेस अरुला खूप क्रिएट करतोय. हम्म. पण ह्याचा अर्थ घाबरवणं नाहीये, नाही करेक्ट. उलट पुढे येणारं काही संकट आहे, ऍब्सोल्युटली. त्याच्यावर आत्ताच तयार व्हा आणि त्या बाळाला ना जरा पटकन बाहेर काढा यातनं. ह्याच्यावर काम करणं महत्वाचं. मला हा प्रश्न तुम्हाला करायचा की खरंच स्क्रीन टाईम, मग तो मोबाईल फोन असो किंवा यूट्यूब असो, स्क्रीन टाईम हा किती घातक असू शकतो आणि ह्याचं किती मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे स्क्रीन टाईम ऑटिझममध्ये? अगदी फार महत्वाचा प्रश्न विचारलास. आणि आय ऑलवेज कॉल इट एज लिटिल मॉन्स्टर इन द हँड. ओके, की बाळ, आता कोविड पिरियडचंच आपण उदाहरण एक घेऊया, की तेव्हा स्काय रॉकेटेड झालेला आहे इन्सिडन्स स्पेक्ट्रमवर असलेल्या बाळांचा आणि बाकी गोष्टींचा. एक लक्षात घे, याला डेफिनेशन वाईज जर बघायला गेलो ना आपण ऑटिझमची, तर इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन. म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये ब्लॉकेजेस येतात तेव्हा, आणि काही सिम्पटम्स आहेत. आता त्यातले महत्त्वाचे सिम्पटम्स कोणते, तर सगळ्यात पहिला म्हणजे डिलेड स्पीच डिले होतं, त्याचं बरोबर. बोलणं लांबतं. बरोबर. दुसरं आहे की लॅक ऑफ सोशलायझेशन स्किल्स, असं आता म्हटलं आपण की बॉन्डिंग आणि जगाशी कनेक्ट होणं वगैरे त्यांना आवडत नाही. दे आर इन टू देमसेल्फ, त्यांना त्याच्यातच राहणं आवडतं. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रेझेन्स ऑफ रिपिटेटिव्ह बिहेवियर्स. म्हणजे एखादी गोष्ट हातात, मी आत्ताच असं एक्सप्लेन केलं की एखादी गोष्ट हातात येतं तेवढंच, एखाद्या गोष्टीवर फिक्सेट होणं, म्हणजे तीच तर तीच गोष्ट त्यात अडकून राहणं, किंवा काही सिम्पटम आहे, ओरडाआरडा करणं, सेल्फ हार्मिंग आहे, दुसऱ्यांना हार्म करणं, थोडे अग्रेशन्स असणं, या सगळ्या गोष्टी, स्टेमिंग आहे ज्याच्यामध्ये, किंवा एखाद गोष्ट नुसतं रॉकिंग फील ठेवणं, रंगत राहणं, असे काही प्रेझेन्स ऑफ हे काही रिपिटेटिव्ह बिहेवियर्स आहेत, निगेटिव्ह बिहेवियर्स ज्याला म्हणतो, जे डेव्हलपमेंटला फॉस्टर करत नाहीत किंवा बाधा आणतात. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर ऑटिझम हा असा एक न्यूरो डेव्हलपमेंटल ही एक कंडिशन आहे किंवा डिझॉर्डर आहे. आता लक्षात घ्यायची गोष्ट आहे की बाळ जन्मतं तेव्हा त्याच्यामध्ये हे प्रिडिस्पोजिंग फॅक्टर असतोच, की ऑटिझम स्पेक्ट्रमवर बाळ आहे किंवा ऑटिस्टिक ट्रेट्स त्याच्यामध्ये ऑलरेडी, म्हणजे त्याला कारण जेनेटिक असू शकतं, त्याला हेरिडिटी कारण असू शकतं, किंवा ॲक्वायर्ड काही रिझन्स आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, काही असू शकेल, पण त्या बाळामध्ये ते ट्रेट्स असतात. आता आपण काय करतो, बाय गिविंग दिस लिटिल मॉन्स्टर इन द हँड, आपण त्याचं त्या दिशेतलं किंवा त्या ट्रेट्स वाढवायला खूप मदत करतो. कारण लक्षात घे, आधीच ते बाळ त्या पद्धतीचं आहे की त्याला तर स्वमग्न आहे, आणि मग हातात एक मॉन्स्टर आल्यावर त्याला जगात कोणाची गरज लागणार आहे? त्याच्या आजूबाजूला ना त्याला आईची गरज लागेल, ना बाबांची, ना मित्रमैत्रिणींची, किंवा न भावंडांची, कोणाचीच नाही. इट इज अ वन वे कम्युनिकेशन इज गोइंग ऑन ओव्हर देअर. मोबाईलमध्ये जे काही चालतं, जे काही आहे, आणि मग ती सुरुवात कुठेतरी यंग पेरेंट्स करतायत. मी फक्त पेरेंट्सना दोष देत नाहीत, इथे आजी आजोबांचा पण तितकाच करेक्ट हातभार लागलेला असतो या गोष्टींसाठी. कारण बऱ्याचदा वर्किंग पेरेंट्स असतात, आई काय करायचं घरात सांभाळताना, मुलं ऐकत नाही, कारण काही फॅक्टर्स आहेत ना प्रिडिस्पोजिंग त्याच्याकडे, मग त्याच्या हातात तो दिला जातो. मग बाबा 1 तासाच्या आधी 15 मिनटं दिला जातो, मग जेवत नाही म्हणून मोबाईल दाखवला जातो, आणि सर्रास सगळीकडे दाखवला जातो, वेदर द चाइल्ड इज न्यूरोटिपिकल किंवा का न्यूरो डायव्हर्जन, म्हणजे ऑटिस्टिक असो का नसो, पण हे चुकीचंच आहे. कारण कसंही लक्षात घ्या, त्याला दाखवला जातो, त्या 15 मिनिटाचे 4 तास कसे होतात ते कळत नाही मग नंतर, आणि 4 तासाचे 6 तास 8 तास, म्हणजे माझ्याकडे अशी बाळं आलेली की ज्यांचा स्क्रीन टाईम 8-8 तासांचा आहे. कळलं? आणि ॲक्टिव्ह काही नाही,
ॲक्टिव्ह स्क्रीन टाईम आय विल से, ओके, एवढा तो 8-8 तासांचा आहे. पण याच्यामध्ये ना मला नेहमी सांगायचं आहे जयंती, की मी दोष देत नाही की स्क्रीन म्हणजे अगदीच चुकीची गोष्ट आहे किंवा काय. तिथे अगेन डिसिजन मेकिंग खूप महत्त्वाचं आहे पेरेंट्सचा. तो कसा वापरायचा, देर इज समथिंग कॉल्ड अ सिक्रेट रेसिपी टू इव्हन यूज स्क्रीन टाईम. म्हणजे स्क्रीन कशा पद्धतीने दिला पाहिजे टू डेव्हलप कम्युनिकेशन इन द चाइल्ड. अगेन पुढे जाऊन आपण बोलूच याच्यावर की अरुलाचे टेक्निक्स आपण ज्यावेळेस सांगू तर दॅट टेक्निक, वन ऑफ द टेक्निक्स इज मेकिंग द चाइल्ड अवेअर ऑफ युसेज ऑफ स्क्रीन टाईम. म्हणजे स्क्रीन टाइम देऊन तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. म्हणजे असा खास नाही ना, तो असा व्हायचा, ते असं म्हणजे काय म्हणतात त्याला की सरळ बोटाने आपल्याला हे करता येत नाही, जरा वाकडं करा, ओके, बोट. तर म्हणायचं काय आहे की बंद, कारण ही गोष्ट एक लक्षात घे, दिशा ही अशीच जाणार आहे पुढे. स्क्रीन टाईम 0 कधीच होणार नाही, किंवा होईल तो टेम्पररी होईल, पण पुढे जाऊन हाच मोबाईल, हाच लॅपटॉप, हेच गॅजेट्स त्यांना वापरायचे आहेत त्यांच्या पुढच्या वाढीसाठी, त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी, पुढच्या गोष्टींसाठी. पण ते देताना किती सुंदरपणे आपल्याला देता आले पाहिजेत, किंवा कुठल्या गोष्टी पाळायच्या आणि कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या, कुठल्या गोष्टींना फॉस्टर करायचं, ह्याचं जेव्हा एक हे सुरू होतं ना, माइंडसेट सेट होतो, आणि ते करण्याचं काम अरुला करतं की बाबा द्यायचं आहे स्क्रीन टाइम, बिंदास दे, पण बघ अशा पद्धतीने दे, बघ त्याचं स्पीच कसं डेव्हलप व्हायला लागेल. म्हणजे चाइल्ड फ्रेंडली स्क्रीन टाइम्स कसे आहेत. साधा मोबाईल आहे, आता ओघाओघाने आलंच आहे, तर मी तुला एक उदाहरण पण देते की बाळ आपलंच बघत राहतं. तिथे मी आईला नेहमी म्हणते, तू बिझी खूप आहेस, टेक आउट 10 मिनिट्स ऑफ युअर टाइम. तो जे बघत बसलाय ना, जस्ट बी अ पार्ट ऑफ इट. अच्छा, म्हणजे त्याचा एक घटक बना. तो बघतोय समजा त्या स्क्रीनवर छोटा भीम, आता माझी बाळं मोठी आहेत झालेली, त्यामुळे मला ते आत्ताचे काय लेटेस्ट हे आहेत ते माहित नाहीत काय ट्रेंड्स, पण माझ्या मुलींच्या लहानपणी तो छोटा भीम वगैरे असायचा. तर छोटा भीम आहे, तर त्या छोटा भीम तो बघतोय आणि तो क्रेझी आहे छोटा भीमच्या मागे, तो ठेवतच नाहीये. पण त्यावेळेस एक टेक्निक आहे जी अरुलामध्ये डेव्हलप केलेली, की आवाज जो आहे तिथल्या डायलॉग्सचा वगैरे तो बेअरली ऑडिबल ठेवायचा. अच्छा, बेअरली ऑडिबल म्हणजे आवाज त्या तिथले जे आतमध्ये चाललेत मोबाईल मधले जे डायलॉग्स ते जास्त फॉस्टर नाही, पण आई बाजूला येऊन म्हणतीये, अरे हा छोटा भीम पळतोय, अरे त्याला भूक लागली, तो खाली बसला, ती बघ ती इंदुमती कशी भांडतीये, ती बघ ती कशी करतीये छुटकी. म्हणजे हे जे कॅरेक्टर्स, इफ आय याच्या पद्धतीने कम्युनिकेशन डेव्हलप. त्या आईने फक्त काय केलंय, 10 मिनिटं दिलेली आहेत, पण त्या आतल्या गोष्टीपेक्षा बाळाला जास्त क्रेविंग आईच्या आवाजाची लागते नंतर, बिकॉज ही एन्जॉयज दॅट टाइम. की त्या छोट्या भीमच्या जे काही चाललंय, ही इज लुकिंग ॲट इट, पण आई येऊन कमेंट्री म्हणतो ना आपण एखाद्या कंपनी मिळाली आहे त्याला, कंपनी तसं युटिलाइज करायचं आहे. आणि मग असा युटिलायझेशन जेव्हा सुरू होतो ना जयंती, त्यावेळेस मग कळायला लागतं की त्याचं कमांड फॉलोईंग पण वाढायला लागतं. म्हणजे आई जे इन्स्ट्रक्शन देतीये ना, ते तो हळूहळू ऐकायला लागतो, बिकॉज आईने त्याचं ऐकलंय, त्याला अलाउ केलेलं आहे. बट ॲज आय से, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड. करेक्ट. म्हणजे ऑक्युपेशन जेव्हा आता एक लक्षात घे ना, बाळ जेव्हा ऑटिझम म्हणून डायग्नोज होतं किंवा ते कळायला लागतं की स्पेक्ट्रमवर आहे, मग त्याला एक नंबर ऑफ थेरपीज अशा प्रिस्क्राईब केल्या जातात. म्हणजे इट्स अ रिअली अ बॉम्ब ऑन द पेरेंट्स शोल्डर्स. नुसता तेच नाही, फायनान्शियल सगळ्यात महत्वाचा, कारण आज त्याला काय काय रेकमेंड केल्या जातात, जा त्याला ऑक्युपेशनल थेरपीला घेऊन जा, स्पीचला घेऊन जा, त्याला ओटीला घेऊन जा, त्याला बीटीला म्हणजे बिहेवियरला, ABA घेऊन जा, बरेच काय काय फलाला बऱ्याच थेरपीज येत आहेत. या सगळ्या ऑथेंटिक आहेत, म्हणजे कन्व्हेन्शनल थेरपीज ज्याला म्हणतो, या प्रूव्हन किंवा ज्यांनी काही स्टडी करून या वापरात आहेत सध्या ऑटिझमसाठी. त्यांना दोष देणं हा माझा हेतू नाहीये, पण त्यामध्ये काय मेजर डिफरन्स आहे. म्हणजे आता ओघाओघाने अरुलाचा विषय निघतोच आहे, किंवा मला नक्की माहिती आहे एवढे त्या करून लोक जे बघतायत किंवा जे व्ह्युअर्स आहेत त्यांना नक्कीच आईबाबांना असं ना माहिती काढायची की नक्की काय होत आहे अरुलामध्ये. आणि म्हणून मला यावेळेस जरा जास्त बोलायचं आहे त्याविषयी, की असा अप्रोच डेव्हलप केला पाहिजे आपला, की ह्याचं रूट कॉज आधी काय आहे ऑटिझमचं ते शोधून काढावं तुम्ही. काय आहे तर देर इज अ लॅक ऑफ लिसनिंग स्किल्स इन द चाइल्ड. म्हणजे बाळ नीट ऐकणारा तयार, त्याचे कान तयार होत नाहीयेत, म्हणून देर इज अ प्रॉब्लेम इन स्पीच डेव्हलपमेंट, देर इज अ प्रॉब्लेम इन कम्युनिकेशन डेव्हलपमेंट, लँग्वेज डेव्हलपमेंट. तर ज्या वेळेस मूल हे छान लिसनर होईल, ऐकणारं होईल, सगळे प्रॉब्लेम्स ग्रॅज्युअली यू विल सी कमी कमी होत आहेत.
पण प्रॉब्लेम काय आहे, ऑल दीज थेरपीज ज्या काही आहेत कन्व्हेन्शनल, त्या सगळ्यांना मी एकत्र करून म्हणते कन्व्हेन्शनल थेरपीज, त्या सगळ्या एक्स्ट्रीम व्हिज्युअल सिकिंग बेस्ड आहेत. ऍब्सोल्युटली. म्हणजे विचार कर, फ्लॅश कार्ड्स. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळे पेरेंट्स ज्यांनी नेलेलं आहे आपल्या बाळांना थेरपीला, ते आधी रिलेट करतील. ती गेल्या गेल्या टेबल टॉप ऍक्टिव्हिटी, बाळाला जबरदस्ती बसवणं त्या खुर्चीत, आणि ऍपल बोल, बनाना बोल, बॉल बोल, फ्लॅश कार्डचा यूज. काय आहे, कुठलं मूल जगातलं, मी नेहमी सांगते की फ्लॅश कार्ड बघून आईला आई म्हणायला शिकलंय, कुठलं मूल? मग हा असा नियम या बाळांच्या बाबतीत तुम्ही का लावता? जवळजवळ स्क्रीनच झालं. तुम्ही व्हिज्युअल सिकिंग, याला कंपेल्ड आणि अननॅचरल व्हिज्युअल सिकिंग म्हणतात जयंती, ते तुम्ही फॉस्टर करताय. आणि तिथे काय होतं, मग ते मॅचिंग, सॉर्टिंग, पझल सॉल्विंग, ह्या सगळ्यातून त्याचं एक्सेसिव्ह व्हिज्युअल सिकिंग वाढतं. म्हणजे व्हिज्युअल सिकिंग वाढलं तर मग लिसनिंग स्किल्स त्याचे कसे डेव्हलप होणार? मी नेहमी सांगते, एक प्रश्न मी नेहमी विचारते, आधीच्या पॉडकास्टला पण झालाय, इथे जे नव्याने बघतात त्यांना मी सांगते की 2 मुलांचा जन्म झालाय, बाळांचा. एक बाळ आंधळ आहे, अंध आहे, जेव्हा म्हणू आंधळ शब्द हा बरोबर नाही, पण अंध आहे, बघू शकत नाही. आणि दुसरं बाळ बहिर आहे किंवा ज्याला ऐकू येत नाही. अशी 2 बाळं एकत्र जन्मली आहेत. आता जेव्हा दोघं जण वाढतील तेव्हा जयंती मला सांग, यातलं कुठलं मूल बोलायला लागेल तुझ्या माझ्यासारखं? अंध बाळ जे आहे ते. याचाच अर्थ काय आहे की स्पीचच्या डेव्हलपमेंटसाठी व्हिज्युअल सेन्स प्लेज नेग्लिजिबल रोल. त्याचा काही रोलच नाहीये विशेष. सगळा जो रोल आहे तो त्याच्या कानांचा आहे. कान म्हणजे अंतेंद्रिय, करेक्ट, कानाची, त्याचा सगळा रोल आहे. आणि मग आपल्याला असाच अप्रोच डेव्हलप केला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या बाळाला एक्सपर्ट लिसनर बनवतोय. अ गुड लिसनर इव्हेंच्युअली बिकम्स अ गुड स्पीकर. दॅट इज द रूल ऑफ थंब. काय नियम आहे, जो चांगलं ऐकतो तोच पुढे जाऊन छान बोलू शकतो. ज्याने खूप ऐकलेलं असेल तोच पुढे जाऊन चांगलं छान बोलू शकतो. हा नियम आहे, कळलं का? आणि हे नेमकं इथे होत नाही. म्हणून जिकडे जिकडे थेरपीजला मुलं जातात, मुलं डेव्हलप होतात, थोडेफार सेटलमेंट होते, टॉलरन्स वाढतो, थोडा आय कॉन्टॅक्ट डेव्हलप होतो. पण हे सगळं रोबॉटिक वे मध्ये डेव्हलप होतात मुलं. आणि मला रोबॉट्स नाही बनवायचे आहेत. मी देवहूतीला घडवताना एक एमिनंट ओरेटर, तुमची मुलगी, माझी मुलगी देवहूती, तिच्याबद्दल लोक विचारतात, शी इज अ एक्सलंट ओरेटर, एक्सलंट नरेटर, खूप छान डिबेटर आहे. आर्ग्युमेंट्स तर अशा करेल की तुम्हाला चारी मुंडी चित म्हणतो ना आपण तसं. शी इज अ व्हेरी गुड डिबेटर, एमिनंट स्पीकर आहे ती. शी इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट. आता ती स्वतः आता 11th आहे आणि ती तिचं करिअर तिने ठरवलंय सायकॉलॉजीमध्ये परस्यू करायचं. आता मला सांग, या सगळ्या गोष्टी जर अचीव्ह होऊ शकतात एका ऑटिस्टिक बाळामध्ये, तर मी प्रत्येक बाळात देवहूतीला बघते. आणि माझं जे लक्ष आहे, ध्येय आहे, प्रत्येक आई मयुरी रामदासी बनली पाहिजे, प्रत्येक आई. अँड दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू अचीव्ह. बाकी काही नाही. तुम्ही सिक्रेट रेसिपी द्यायला इथे बसलेली आहे, ती घ्या आणि त्या पाथवर चाला. बघा, आपली बाळं सुपर जिनियस आहेत. ही ऑटिस्टिक बाळं सुपर जिनियस आहेत. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की त्याला कसं नर्चर करायचं, दिशा कशी पाहिजे, अप्रोच कसा पाहिजे, त्याच्यावर वर्क करा. एव्हरीथिंग विल गेट सॉर्टेड. क्या बात आहे. मला एक प्रश्न आहे की ऑटिझमची जी केसेस आहेत ना मुलांमध्ये, हे खूप आधीपासून आहेत, पूर्वीपासून आहेत, की हे आता कोविड काळापासून जास्त वाढली आहेत? इन्सिडन्स डेफिनेटली वाढलेत. सो आधीपासून ऑटिझम हा मुलांमध्ये व्हायचा? मग ज्या वेळेला तर स्क्रीन सुद्धा नव्हतं, म्हणजे जास्त स्क्रीन टाइम किंवा मोबाईल फोन सुद्धा नव्हते, मग त्यावेळेला पण ऑटिझम? मी तुला म्हटल्याप्रमाणे ऑटिझम ही एक कंडिशन आहे न्यूरो डेव्हलपमेंटल. मी असं म्हणत नाही की इट्स न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो लिटिल एक्सटेंडेड बिहेवियर ऑफ द चाइल्ड. 50 वर्षापूर्वी ऑटिझम बद्दल काही माहिती नव्हती, 50-70 वर्षापूर्वी. त्यावेळेस काय व्हायचं, अशा मुलांना वेडगळे किंवा लर्निंग मध्ये प्रॉब्लेम आहे, वेडा आहे असं म्हणून ट्रीट केलं जायचं. आणि ते कळायचं पण कधी, काय व्हायचं, 5-7 वर्षाचं मूल झालं आणि बोलत नाहीये, 10 वर्षाचं झालं, शाळेत सेटल, त्यावेळेस पण अशा मुलांना त्यावेळेस तेव्हा इन्सिडन्स होताच, म्हणजे हे होतच तिथे, पण तेव्हा त्याला बघण्याचा दृष्टिकोन तयार झालेला नव्हता, रिसर्च झालेला नव्हता, ही कंडिशन काय असते याचा अभ्यास झालेला नव्हता. आजही संपूर्ण जग आणि विश्लेषक ज्याला आपण म्हणतो मागे आहेत ऑटिझमच्या रूट कॉजेसबद्दल अजून वर्क करण्यासाठी. त्याच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीजवर प्रचंड रिसर्च चालू आहे
की हा होऊ नये किंवा हा झाला तर हे त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे देअर कुड बी मेडिकल, थेरप्युटिक किंवा अजून कुठलेही थेरपीज किंवा कुठलेही काही म्हणतो ड्रग थेरपी असू शकते किंवा काही, ह्याच्यावर खूप अभ्यास चालला आहे. पण म्हणायचं काही तेव्हाही ते होतंच, पण आता विजिलन्स वाढला आहे, Correct. आता अभ्यास वाढलेला आहे, संशोधन झालेलं आहे. त्यामुळे पिकअप करणं हे आता सोपं होत चाललेलं आहे. आणि जितक्या आधी तुम्ही पिकअप कराल आणि त्याला एका राईट डिरेक्शनमध्ये नर्चर कराल, तर स्पेक्ट्रमवरचे जे ट्रेट्स म्हणतो आम्ही किंवा झोन म्हणतो, ऑटिझम झोन, त्या झोनमधून बाळाला बाहेर काढून त्याला अत्यंत सक्सेसफुल लाईफ देणं, इट इज मच मच पॉसिबल. ओके. पण मला असं वाटतं ना, हे केसेस म्हणजे आता मी रिलेट करू शकते म्हणून मी हे बोलते, कारण कोविड काळात माझ्या मुलांचा जन्म झाला आणि त्यामुळे त्यानंतर माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा किंवा माझ्या वयाच्या ज्या पॅरेंट्सना मी भेटते, त्यातल्या एव्हरी थर्ड फोर्थ पॅरेंटकडून हे येतं की अच्छा, तुझ्या बाळाला पण हा प्रॉब्लेम आहे का, माझ्या बाळाला पण हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे इतकं वाढलेलं आहे. आणि विशेष करून आपल्या घरातली मोठी मंडळी असतात ना, ती अशी म्हणतात की अरे तुमची पिढी काय आहे, म्हणजे कशाला, काय नाही झालंय, तो बरोबर आहे, तुम्ही कशाला. त्यामुळे वी आर कन्फ्युज्ड. तुझ्या या आता डिस्कशनमध्ये जो प्रश्न विचारलास ना जयंती, त्या 2 आस्पेक्ट आहेत. आपण पहिला आस्पेक्ट म्हणजे डेटावर बोलूया. डेटा काय सांगतो किंवा रिसर्च काय सांगतो. आज आपल्याकडे तसा खूप छान रिसर्च इंडियामध्ये झालेला नाही. पण अच्छा. अमेरिका काय सांगते, व्हॉट US इज टेलिंग, त्यांच्याकडे हा रिसर्च झाला तेव्हा 1 in 30 चिल्ड्रन इज गेटिंग अफेक्टेड हु इज ऑन स्पेक्ट्रम, असं ते म्हणतात. पण मी तुला खरं सांगू, त्याही पुढे जाऊन माझ्या अनुभवातून, गेल्या 23-24 वर्षांच्या माझ्या अनुभवातून, आणि आता जो अरुला रिसर्च करते, कळलं का, जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट होतं आहे त्याच्यावरून तुला सांगते की एव्हरी 2 चिल्ड्रन in 10 इज ॲट हाय रिस्क ऑफ गेटिंग ऑटिझम. यू आर गेटिंग एव्हरी 2 चिल्ड्रन. त्यामुळे रिस्क हा डेफिनेटली, जसं तू म्हणालीस, जर 4 आयांच्या मागे एक जण सांगते की माझं आहे, आणि अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे उलट आमच्या रिसर्चला ही पुष्टी मिळाली की हा एक तुझा एक छोटासा अनुभव आहे किंवा तुझा एक छोटासा स्टडी आहे, तो तू सांगतेस, आणि इट इज रिअली गिव्हिंग दॅट दिस थिंग इनसाइट टू अस की हे वाढत चालले. आता दुसरं मी म्हणेन की ही पिढी, नवीन पेरेंट्स, न्यू पेरेंट्स, यंग पेरेंट्स, मी त्यांना दोष देत नाही. त्यांचं हे अपब्रिंगिंग बऱ्याच अंशी ऑडिओ व्हिज्युअल याच्यामध्येच झालेलं आहे, किंवा तेही एक व्हिज्युअल सिकर्सच आहेत. त्यामुळे नेमकं लिसनिंग स्किल्सवर डेव्हलपमेंट कशी करायची किंवा काय, याबद्दलचं थोडंसं अज्ञान आहे त्या बाबतीत. पण तरीही यंग मॉम्स ज्या आहेत त्या विजिलंट आहेत, त्या उलट जास्त यू कॅन से केअरिंग आहेत की माझं बाळ काही पुढे मागे तर होत नाहीये ना किंवा काय. उलट हा अनुभव आहे माझा की दे आर व्हेरी केअरिंग, दे आर व्हेरी विजिलंट पिकअप करण्याचा. पण इथे मी परत म्हणते की देर आर 2 कॅटेगरीज ऑफ आजी आजोबांस. सांगते 2 प्रकारचे आजी आजोबा असतात किंवा मोठी माणसं असतात घरातली. एक जी कॅटेगरी आहे ती तू आत्ता एक्सप्लेन केलंस की काही नाही, तुम्हाला काही कळत नाही, सगळं ओके आहे, तुम्हाला लहान लहान गोष्टीत टेन्शन येतं वगैरे, सगळं ओके. अरे ओके आहे, पण ॲट व्हॉट लेवल, किती वेळापर्यंत थांबायचं. तर हे अशा प्रकारचे आजी आजोबा असतात की जे दिसत त्यांना ते लाईटली घेतलं जातं किंवा अशा पद्धतीचे ही मोठी माणसं आहेत. दुसरी काही एक कॅटेगरी आहे ती उलट जास्त विजिलंट पण असते, जिथे आई वडील वर्किंग असतात किंवा आई वडिलांपेक्षा जास्त लक्ष आजी आजोबांचं असतं की अगं अजून नावाला ओ देत नाही हा, अगं तो अजून माझ्याकडे बसून बघून मांडीवर बसत नाही एकचित्त साधारण, हे असं आजी सांगते किंवा काय. तर हे दोन्ही प्रकारचे असतात. ह्याच्यामध्ये काय असतं की यंग पेरेंट्सना मी दोष कधीच देणार नाही, आणि तो दोष देणं मला आवडतही नाही अजिबात. कारण शेवटी त्यांना जर मी आज दोष दिला तर मोठं काम त्यांच्या हातून कसं होईल. मला त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, दे हॅव टू बी. आणि ते करताना त्यांना पॉझिटिव्हिटी देणं हे फार महत्त्वाचं आहे की तुमचा अभ्यास बरोबर आहे, यू आर माइलस्टोन्स. आणि किती मटेरियल अवेलेबल आहे गुगलवर, नुसते माइलस्टोन्स टाका तुम्ही, तुम्हाला हजारो साईट्स मिळतील, हजारो मटेरियल मिळेल, आर्टिकल्स मिळतील की कसा अभ्यास करायचा की माझं बाळ बरोबर वाढतंय की नाही. आणि आय दिस टेल टू एव्हरी टाइम. सगळे एज्युकेटेड मदर्स आहेत, सगळे एज्युकेटेड फादर्स आहेत. तुम्ही अभ्यास करताना, डिग्री घेताना एवढा अभ्यास केला आहे ना, खूप अभ्यास केला आहे, अगदी दिवस रात्र एक करून तुम्ही स्टडी केलेलं आहे, तुमचं डिग्री तुम्ही क्रॅक केलेली आहे सगळं. समजा ना की मदरहूड फादरहूड इज ऑल्सो अ डिग्री, ही एक डिग्री. थोडासा अभ्यास करा, थोडंसं फक्त विजिलंट राहा की हे होतंय की नाही, डिले तर होत नाहीये ना, असं तसं. जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं की
आईबाबांचा रोल आहे, आजी आजोबांचा रोल आहे, त्या केअरटेकर्सचा रोल आहे, जिथे बेबी सिटिंगला आपण मुलांना टाकतोय त्यांचाही रोल आहे. तर म्हणजे माझा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखादं बाळ वाढतंय किंवा त्याला सांभाळतोय आपण, तेव्हा आपण बेसिक लक्ष काय देतो की तो खातोय ना नीट, तो व्यवस्थित खेळतोय का, किंवा तो रमतोय ना, तो जास्त रडत नाही ना, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग अनेकदा ही मुलं रडत सुद्धा नाही आणि ते शांत राहतात किंवा त्यांच्या त्यांच्या कम्फर्टमध्ये राहतात, ते खेळत राहतात वगैरे वगैरे. पण माझा प्रश्न असा आहे की मग ह्या बेबी सिटर्सना किंवा या केअरटेकर्सना, मग जर मला माझ्या बाळाला एखाद्या बेबी सिटरमध्ये टाकायचं, तर मी काय फॅक्टर्स बघायला पाहिजे आणि मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायला पाहिजे? बेसिकली बेबी सिटिंग हा फार असा एक हा मुद्दा आहे माझ्यासाठी की आय हॅव ऑल्सो गॉन थ्रू दॅट. की पण बेबी सिटिंगमध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा सिलेक्शन ऑफ द केअरटेकर हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सगळ्यात आधी तर स्पेस बघा किती आहे तिथे. एक हवेशीर खेळकर असं वातावरण तिथे असलं पाहिजे, कम्फर्टेबली एअरी, तिकडे सनलाईट आहे, सूर्यप्रकाश छान आहे किंवा एक आहे. असं डल एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या मुलांना कधी पाठवू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की केअरटेकरने काय केलं पाहिजे, तर जेवण खाणं किंवा त्याचं झोपणं हे तर रेग्युलर आहेच, हे सगळं बघायचंच आहे. पण त्याचसोबत त्याचं सोशल इंटरॅक्शन विथ द अदर चिल्ड्रन ते कसं आहे याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एखादं मूल जर मिक्स होत नसेल मुलांबरोबर वारंवार, आणि हे मी म्हटलं पण ही इनेट इन्स्टिंक्ट असते प्रत्येक बाळाची मिक्स होणं, पण ती जर दिसत नसेल तिथे, तर त्याच्यावर त्याच्या पालकांच्या नोटीसमध्ये ते आणून देणं फार महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की लिसनिंग स्किल्स, किंवा ज्याला आपण म्हणतो एकत्र मुलं खेळतात जेव्हा, तेव्हा तो त्या खेळामध्ये आणि कमांड्स फॉलो करतोय का, इन्स्ट्रक्शन्स नीट फॉलो करतोय का, काही एखादी पर्टिक्युलर ऑर्डर आहे. आता समजा एक खेळ घेतो, जी लहान मुलं खेळतात, रिंगा रिंगा रोजेस, वॉटर फुल ऑफ रोजेस, हश्शा बुश्शा म्हणून पटकन बसतात खाली. मग ते बसणं म्हणजे त्या इमिटेशन स्किल्स जे आपण म्हणतो मुलांचे, की एखाद्या बाळाला बघून, एखाद्या मुलाला बघून तसे तो इमिटेट करतोय का, इमिटेट म्हणजे अनुकरण करणं, ते अनुकरण करतोय का तो एज अप्रोप्रिएटली, त्याच्याकडे लक्ष ठेवणं. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पीच त्याचं डेव्हलप होतंय की नाही, तो बोलतोय की नाही, याकडे लक्ष ठेवणं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या जर बेबी सिटिंग ज्या करतायत किंवा ज्या पाळणा घर चालवतायत त्या स्त्रियांनी जर लक्षात घेतल्या, तर त्यांचं फार मोलाचं योगदान होऊ शकेल. कदाचित काही काही गोष्टी पेरेंट्सकडून राहून जातात, किंवा देर इज समथिंग कॉल्ड एज डिनायल. डिनायल म्हणजे सगळं दिसत असतं, कळत असतं, पण असं वाटतं की अरे वाय माय चाइल्ड, माझ्या बाळाला काय प्रॉब्लेम, आम्हाला काही आमच्या घरात कोणाला प्रॉब्लेम नाही, आमच्या फॅमिलीत काही आमच्या फॅमिलीत काही प्रॉब्लेम नाही, आमच्या बाळाला कसं होईल, म्हणजे डिनायल फेजमध्ये असतात काही बऱ्याचदा. आणि एज्युकेटेड पेरेंट्स बऱ्याचदा त्या फेजमधून जातात, डिनायल फेजमधून, की मी इतकी छान आहे, माझा नवरा इतका छान आहे, आम्ही हेल्दी आहोत, आम्ही सगळं आहोत, आमच्या फॅमिलीत कुठली हिस्ट्री नाहीये, हे असं कसं होऊ शकतं. बरोबर. आता ऑटिझम हा असा कुठल्या एखाद्या फॅमिली ओरिएंटेड किंवा नुसता जेनेटिक, नुसता हेरिडिटी असा फॅक्टर राहिलेला नाहीये. लॉट ऑफ लाईफस्टाईल जे चेंजेस झालेले आहेत या 2 पिढ्यांमध्ये गेल्या, किंवा त्याच्याबरोबर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी आधी म्हणायचं की लेट एज ऑफ द मदर, म्हणजे आई 35 वर्षाची आहे, 30 वर्ष होऊन गेलेली आहेत, आईचं एज जास्त आहे म्हणून त्याला ऑटिझम झाला. आता आम्ही बघतो 22 वर्षाच्या आईलाही ऑटिस्टिक बाळ होऊ शकतं. त्यामुळे मला म्हणायचं काय की डिनायल फेजमध्ये जेव्हा पेरेंट्स असतात तेव्हा असं कोणीतरी नोटीसमध्ये आणून दाखवलं, मग भले त्या नुसत्या बेबी सिटिंगच नाही तर प्री स्कूल काही चालवत आहेत टीचर्स, प्री स्कूलमध्ये मुलांना पाठवतायत, मुलं ॲडजस्ट होत नाही आहे स्कूलमध्ये अजिबात, सेल्फ हार्मिंग करताय किंवा इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत नाही आहे, मिंगल होत नाही आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्याचा विचार करून आईवडिलांच्या निदर्शनास ते आणून देणं, आणि आईवडिलांनीही तितक्याच स्पोर्टिंगली, तितक्याच पॉझिटिव्हली त्या गोष्टी घेणं आणि त्यावर काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हापासून बोलायला स्टार्ट केलं पॉडकास्टमध्ये, तर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की अरुला थ्रू किंवा तुमच्या थ्रू मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे आईचा रोल किती महत्त्वाचा असतो. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की अरुलामध्ये आई आणि बाबा या दोघांनी मिळून
कशा पद्धतीनं त्या बाळाच्या ग्रोथमध्ये लक्ष द्यावं ह्यावर काही आहे का? आणि हे आज तुम्ही शेअर करू शकता का? म्हणजे त्या अनेक यंग पॅरेंट्सना की ते दोघं मिळून एकत्र त्या बाळाला ॲक्टिव्ह करतील. नक्कीच. मी नेहमी सांगते की बायोलॉजिकली जेव्हा एक स्त्री आई बनते, आई बनणं आणि बाबा बनणं याच्यात बराच फरक आहे. फरक आहे. म्हणजे आणि इट्स अ बायोलॉजिकल Yeah. डिफरन्स. म्हणजे त्याच्यावर कोणी मला मुद्दा हे करायला लागलं ना, म्हणजे जेंडर इक्वॅलिटी किंवा इक्वॅलिटीवर कोणी असे येऊन नारे द्यायला लागलं, फेमिनिस्ट वगैरे जे म्हणतात की तुम्ही असं कसं म्हणता, आईलाच तुम्ही जास्त हे का करता, तर माझा तसा काही हेतू नाहीये कोणाला टीका करणं. पण बायोलॉजिकली ज्याला मदरहूड म्हणतात, ओके, ते बायोलॉजिकली इट इज फ्रेम्ड इन सच अ वे दॅट शेवटी तुम्ही 9 महिने बाळाला पोटात ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर कितीतरी गोष्टी असतात, ब्रेस्ट फिडिंग असतं, किती हे बॉन्डिंग बाबाबरोबर डेव्हलप झालेलं असतं का? नाही. त्यामुळे आई ही आई आहे. आता काय गोष्ट होते आईकडे ना, 2 शस्त्र आहेत. मी नेहमी म्हणते प्रत्येक आईकडे शस्त्रासारखी वापरता आली पाहिजे. 2 गोष्टी आहेत त्या. एक म्हणजे तिचा आवाज आणि तिचा स्पर्श. अच्छा. व्हेरी क्लोज टू द बेबी. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं आहे. प्रीनेटल हिअरिंग म्हणतो आपण, म्हणजे बाळ आईच्या पोटात असल्यापासून ऐकत असतं आवाज आणि आईच्या शरीरातले सगळे आवाज ते ऐकत असतं. आईचं हार्टबीट पासून सगळ्या गोष्टी बाळ ग्रहण करत असतं. इतका क्लोजली अटॅच झालेलं असतं ते बाळ. त्यामुळे आईचा आवाज आणि आईचा स्पर्श या 2 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत दॅट त्या 2 गोष्टीच तिला सुपिरियर ठरवतात. नो वन कॅन कम्पीट विथ मदर. अगदी कोणीही आलं तरी, तिच्यासारखीच हुबेहूब दुसरी स्त्री जरी आली तरी शक्य नाही. बाळ एका दिवसात असता ते ओळखू शकेल की हीच माझी आई आहे म्हणून. बाळाकडे तेवढी ताकद असते. ओके, तर ही ताकद असते जयंती, कळलं का? आणि ही ताकद म्हणून प्रत्येक आईने ओळखणं गरजेचं आहे. मी हे खूप रिलेट करू शकते. ही ताकद आहे बाळा, आणि ही ताकद रिअलाइज करणं प्रत्येक आईने गरजेचं आहे. तुम्ही काय कराल, इक्वॅलिटीच्या मागे धावून ना तुम्हीच हरवत चाललेला आहात तुमच्यातली ही ताकद, तुमच्यातलं हे पोटेन्शियल की मैं नाही तो और कौन, मेरे बच्चे के लिए नाही. म्हणायचं काय अर्थ आहे की हे 2 गोष्ट, हर व्हॉइस अँड हर टच, जगातली सगळ्यात महागडी आणि सगळ्यात एक्सपर्ट थेरपिस्ट पण रिप्लेस करू शकणार नाही. ॲब्सोल्युटली. मग राहतं काय आहे की नॉलेज आणि दॅट विजडम, शहाणपणा, की कसं नर्चर करू मी, कसं ॲक्ट करू. तर ते आईकडे असतं आणि ते आईला शिकवणं हे माझं काम आहे. कळतंय तुला? त्या आईला रिअलाइज करून देणं ते पोटेन्शियल हे माझं काम आहे. आणि मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आता इथे गोष्ट अशी आहे की मला बऱ्याचदा, जसं तू आत्ताही विचारलंस, तरी फादर्स रोल, बाबाचा रोल काय याच्याबद्दल विचारलं जातं. मी सांगते, आईवर निरतिशय प्रेम करणं हा सगळ्यात मोठा रोल आहे बाबाचा. खूप सपोर्ट करणं तिला. शी इज केपेबल. ती एकटी ना सगळं आरामात करू शकेल हँडल बाळाला. जरी ती वर्किंग मॉम असली, फक्त 1 तास देऊ शकते संध्याकाळचा, तरी शी इज केपेबल ऑफ एव्हरीथिंग. तिची मेंटल हेल्थ सांभाळणं हे बाबाचं काम आहे. आणि ते प्रत्येक बाबाने, जेव्हा तुम्हाला कळतं की आपलं बाळ, म्हणजे भले बाळ स्पेक्ट्रमवर, ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे किंवा नाही आहे, फक्त बाळ जरी असलं तरी या गोष्टी सांभाळणं फार गरजेचं आहे की आईची मेंटल, तिची फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ ही सगळी सांभाळणं. आता प्रत्येक शब्दाला माझ्याकडे मराठी शब्द नाही आहे, पण फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल म्हणजे तिचे इमोशन्स हे करणं, तिच्या भावना समजून घेणं. आणि हे बऱ्याचदा मी नेहमी सांगते की वडिलांनी ते करावं. आणि एक ॲडिशनल गोष्ट त्यांना जी करायची असते ती म्हणजे जेव्हा ते घरी येतील तेव्हा संध्याकाळचा 1 तास फिजिकली ॲक्टिव्ह राहून, मस्ती टाईम म्हणतो ना आपण, मस्ती टाईम विथ द किड्स, तो देणं फार महत्त्वाचं आहे. दिवसभर बाळाबरोबर काम करून किंवा नंतर तिच्या बिझी शेड्यूलमधून काम करून ती थकलेली असते, तर रात्री तिच्यामध्ये ताकद नसते आता काही करण्याची. जेवण झालं की तिला असं वाटतं की तू झोप, मी मस्ती करतो जरा यांच्याबरोबर. हे त्यांना सांगता आलं पाहिजे. तो सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. आणि ती ज्या छोट्या छोट्या गोष्टी करते, एखादं छोटंसं सेशन घेते, काहीतरी एखादी ॲक्टिव्हिटी घेते, ती घेता एखादा चहाचा कप आणला तिच्यासाठी, तिला सांगितलं की अगं थोडा चहा घे, किती बोलतीस, किती करतेस, तू थकली असशील, जरा बघ, जरा एवढंसं कर.
हा सपोर्ट देणं फार महत्वाचं आहे. ती जाणीव ती असणं. जाणीव असणं की माय वाईफ इज डुईंग अ ग्रेट जॉब. आणि त्यातून तिला जे काही प्रोत्साहन मिळतंय दॅट दॅट कॅनॉट इज बी. आणि कळलं ना, एक्झॅक्टली. नवऱ्याचं म्हणा, पार्टनरचं म्हणा, हे प्रोत्साहन मिळणं आजच्या या जगात हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही फिमेल मेंटॅलिटी आपण म्हणतो ना, तिला जरा तुम्ही छान बोला, ती अजून नव्या दमाने आणि दुप्पट उत्साहाने ती करायला लागेल. हे देणं गरजेचं आहे. आणि फक्तच नवऱ्याचंच नाही तर सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, आजूबाजूची सोसायटी आहे, शेजार पाजारी आहेत, हे सगळ्यांनी तिचं ते हेल्थ सांभाळणं हे फार महत्वाचं आहे. थोडं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाने दिलं ना, तुम्हाला खरं सांगते तुला जयंती, ग्रेट प्रोडक्टिव्हिटी. आय ऑलवेज से हॅपियर द मदर, हॅपियर द चाइल्ड, अँड इट लीड्स टू ग्रेट प्रोडक्टिव्हिटी अँड रिझल्ट्स. दिस इज द सिम्पल इक्वेशन. पण आपण त्याच्यावरच लक्ष देत नाही आणि बाकीचं सगळं ढमढाम करत बसतो. सगळं गाव फिरत बसतो, पण आपण त्या मुद्द्यावर आणि त्या ठिकाणावर येत नाही. अगदी असं आहे ते. तर असे अनेक पॅरेंट्स आहेत की ज्यांना नाही कळत की आपल्या बाळाला जर असे काही सिम्पटम्स दिसत आहेत तर त्यातून ते सॉल्व्ह कसे करायचे. त्यामुळे मग ते ऑक्युपेशनल थेरपीला जातात किंवा इतर थेरपीज जे काही आपल्याला प्रेस्क्राईब केले जातात. तर आता आपण जे काही बोललो त्यातून तुम्ही असं म्हटलं की असे काही खूप सोप्या गोष्टी आहेत ज्या जरी आपण सुरू केल्या तर त्या बाळाचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर अरुलामध्ये असे काही सिम्पल टेक्निक्स तुम्ही शेअर करू शकता का त्या सगळ्या पॅरेंट्ससोबत? नक्कीच जयंती. काय होतं की अरुलामध्ये एक स्टेटमेंट मी खूप स्ट्रॉंगली करते, रादर 2 स्टेटमेंट्स. होम इज द बेस्ट थेरपी सेंटर फॉर द चाइल्ड. बाळाचं घर हे सगळ्यात बेस्ट थेरपी सेंटर आहे बाळासाठी. आणि मदर इज द बेस्ट थेरपिस्ट ऑफ द चाइल्ड. तर ज्यावेळेस मी म्हणते घर हे सगळ्यात बेस्ट थेरपिस्ट आहे, बेस्ट थेरपी सेंटर आहे, तर घरातला प्रत्येक कोपरा हा अरुलामध्ये युटिलाइज केला जातो. मग तो हॉल असेल, मग ते एखादं बेडरूम असेल किंवा किचन असेल किंवा बाथरूम, टॉयलेट या गोष्टी, किंवा एखादं देवघर असेल, त्या सगळं, या सगळ्या वेगवेगळ्या, असं घराची साईज इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे एक छोटंसं घर जरी असेल, 10 बाय 10ची खोली जरी असेल, तरी तिला कसं छान डिझाईन करायचं बाळाच्या ग्रोथसाठी, आणि मोठं घर असेल तर ते कसं युटिलाइज करायचं त्या प्रकारे, हे शिकवलं जातं अरुलामध्ये. आता एक छोटं तुला मी उदाहरण देते. एक व्हेरी गुड कॉन्सेप्ट जो आहे तो आहे होम टूरचा कॉन्सेप्ट. अरुलाने डेव्हलप केलेला होम टूर. त्यामध्ये काय असतं की बाळं आपली विड्रॉल असतात थोडीशी, त्यांना आपल्याला शिकवायचं असतं, त्यांची वोकॅब्युलरी वाढवायची असते, शब्दसंग्रह वाढवायचा असतो, त्यांचं 2 वे कम्युनिकेशन वाढवायचं असतं. आणि सकाळी उठल्या उठल्या बाळ, आईने फक्त 5 ते 10 मिनिटं द्यायची आहेत बाळाला की होम टूर करण्यासाठी. मग होम टूरमध्ये आई काय करते, बऱ्याचदा बाळं ही आपली क्रँकी असतात सकाळी उठल्या उठल्या. तर त्याचा क्रँकीनेस, त्याचं रडणं किंवा त्यांचा जो नाराजी असते बाळाची सकाळी सकाळी, ती घालवण्यासाठी बाळाचा हात धरायचा, बोट धरायचं, आणि चल आपण घरात मस्त राऊंड मारू. मग एक जाता जाता हॉलमध्ये, अरे त्या सोफ्यावरची उशी अशी कोणी ठेवली, चला आपण नीट करूया, छान ठेवूया. पुढे जाऊन, अरे दार उघडच ठेवलंय, चला बंद करूया. अरे टीव्हीचा रिमोट, चला टीव्हीच्या जागेवर. म्हणजे आपण काय काय शिकवतोय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि स्पेशल ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो, की एक डिसिप्लिन. तर हा दुसरा भाग आहे जिथे अलर्टनेसच नाहीये सराउंडिंगशी ज्या बाळाचा, त्याला ते शिकवणं, अलर्टनेस टुवर्ड्स द सराउंडिंग फार महत्वाचं आहे. बेडरूममध्ये आले, अरे चादर बघ कशी टाकली आहे, चादरीची घडी करूया, चला आता हे करत करत ती असं होम टूर करते. जरा बाप्पाला जय जय करून येऊया, हे करते. ती 10 मिनिटं, यू विल नॉट बिलीव्ह जयंती, जेव्हा ही आई 10 मिनिटं देते ना सकाळची, त्या बाळाची मॉर्निंग, सकाळ ही अशी हॅपी झालेली असते. कारण त्याला सकाळी सकाळी आईचा तो एक क्लोज हे मिळतो, कनेक्शन. आणि बऱ्याचदा मी म्हणते की सकाळची घाईची वेळ असते वर्किंग मॉम्सची, पण मी नेहमी एक टिप देते आईला की जर तुम्ही सकाळचं 7ला उठत असाल आणि पटापट तयारीला लागत असाल, की तुमच्याकडे तो वेळ तुम्ही म्हणता की नसतो, बाळ उठतं तेव्हा, माझ्याकडे वेळ नसतो, मला आटपून निघायचं असतं, एकच काम करायचं, अलार्म 7च्या ऐवजी 6:30 लावा आणि अर्धा तास आधी उठतो, फक्त अर्धा तास. आणि हा अर्धा तास फक्त काही तुझी कामं आटपायला नाही, टू गिव्ह टाइम टू युअर सेल्फ ऑल्सो. एक सकाळचा पहिला चहा आहे ना, एकटीने मस्त बनवून स्वतःसाठी पिणं
आणि खूप दिवसाची सुरुवात महत्वाचं आहे. करणं फार महत्वाचं. आता काम करता करता चहा प्या, कॉफी प्या, तसंच काहीतरी आटपून निघा. थोडं टाइम मॅनेजमेंट इज द सिक्रेट रेसिपी ऑफ एव्हरीथिंग. कळलं? ही म्हणतात ना गुरुकिल्ली आहे. टाइम मॅनेजमेंट फार काही सांगत नाही, फक्त अर्धा तास 20-25 मिनिटं आधी उठ फक्त तू. अलार्म लावून स्वतःसाठी उठ. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला स्वतःसाठी करायची असते ना, आपण जरा टुक्कन उठतो आणि Right. करतो ती गोष्ट. तर तो वेळ स्वतःला दे. आणि तुझं बघ लगेच कळेल की तुला आरामात ती 5 मिनिटं 10 मिनिटं सकाळी देता येतील मुलाला, जस्ट टू हॅव. One round. तर हा होम टूर ही आपली एक कॉन्सेप्ट आहे अरुलाची. अजून एक सांगते तुला. बऱ्याचदा आपली बाळं नॉन व्हर्बल असतात, म्हणजे स्पीच नसतं त्यांच्यामध्ये, बोलत नसतात. मग आता बोल म्हणून स्पीचवर वर्क करताना स्पीचवर आपण काहीच वर्क करत नाही. म्हणजे कळतंय, अरुला डझंट ॲट ऑल फोर्स ऑन स्पीच. अच्छा. डझंट ॲट ऑल. म्हणजे मुलांकडून बोलवून घेणं हे टार्गेटच नाहीये की तू हे बोल. किती म्हणजे अक्षरशः दुष्टपणा होतो थेरपी सेंटर्समध्ये, की एखादी गोष्ट अशी शिकवलं जातं थेरपिस्ट करून, ज्या प्रोफेशनल थेरपिस्ट आहेत, असं शिकवलं जातं की आता बोल मला दूध दे, मगच हा कप मी तुला देईन. हो. बोल आधी, गिव्ह मी मिल्क, मला दूध दे. बोल. ते बाळ बोलू शकत नाही. ते आपले हातपाय आपटतंय, ते नुसतं दे असं हात करतंय, पॉइंटिंग करतंय. किती त्रासदायक हा प्रसंग, म्हणजे ही गोष्ट असेल आईसाठी, की बाळाला तिला द्यायचंय पटकन दूध प्यायला त्याला कपातून, पण थेरपिस्ट असं गाईड करतात की बोलायला लावा, फोर्स जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत देऊ नका. अरे हा कुठला फालतूपणा आहे. असं करून तुम्ही बाळातलं फ्रस्ट्रेशन तर वाढवालच, पण आईचं काय त्या दोन्ही गोष्टी. अरुलामध्ये फोर्स ऑन स्पीच हा दिलाच जात नाही अजिबात. ओनली वन थिंग, लिसनिंग स्किल्स डेव्हलप करा. मग तिथे एक टेक्निक आहे दॅट इज कॉल्ड एज पॅरलल टॉकिंग टेक्निक, जी डेव्हलप केलेली आहे अरुलाने. ती काय आहे? आता बाळ बोलत नाहीये, ओके, बाळाला लागलीये भूक, बाळ तुझ्याकडे येऊन असं तुझा हात खेचतंय की काहीतरी खायला. मग ही पॅरलल टॉकिंग टेक्निक काय, यू आर स्पीकिंग ऑन द बिहाफ ऑफ युअर चाइल्ड. म्हणजे कसं, ज्यावेळेस ते मूल माझा हात खेचायला लागतं किंवा जवळ येऊन बसतं किंवा काहीतरी मागायच्या ह्याच्यात असतं, तेव्हा मम्मा भूक लागली, बिस्किट दे ना, पटकन चल मला दे ना, मला ना लेज हवंय, लेज खायचे, चिप्स खायचे, चल मला दे. हे आई बोलते ऑन द बिहाफ ऑफ द चाइल्ड. अच्छा, हे आईने बोलायचंय येस, त्यावेळेला. दॅट इज कॉल्ड एज पॅरलल टॉकिंग टेक्निक. यू आर पॅरलिंग. सो यू आर हिंटिंग द चाइल्ड के हे बोलायला हवं. हा, म्हणजे तू इनडायरेक्टली प्रोव्होक करतेस. करेक्ट. आणि त्याच्या टेक्निक्स शिकवल्या जातात. म्हणजे कसं आहे जयंती, लक्षात घे, इफ आय वॉन्ट टू मेक युअर चाइल्ड अ व्हेरी गुड लिसनर, मला त्याला छान ऐकणारं बनवायचंय, तर जे स्पीच आई वापरते, जे स्पीच इनपुट आई देते बाळाला, ते छान तयार करून, ते छान त्याला साजेसं, त्याला अट्रॅक्ट करणारं आणि त्याला एनरिच करणारं असलं पाहिजे. या पद्धतीने काम केलं जातं. मग त्याचे बरेच आस्पेक्ट्स आहेत स्पीचचे. पार्ट्स ऑफ स्पीच, कंटेंट ऑफ स्पीच, फ्लो ऑफ स्पीच, स्ट्रेस ऑन सिलेबल्स, देन सुप्रासेगमेंटल्स, प्रोसॉडी, रेट, रिदम. आता हे इतके आस्पेक्ट्स आहेत. हे रॉकेट सायन्स नाही आहे. अतिशय सोप्या गोष्टी आहेत या. महिनाभरात आई शिकते कसं बोललं पाहिजे, आणि मग तिला खूप छान रिझल्ट्स दिसायला लागतात त्या बाळामध्ये. दिस इज द वे इट इज डन. या 2 टेक्निक्स मी तुला एक्सप्लेन केल्या. क्या बात आहे. बेसिकली इट इज ऑल अबाउट इंटरॅक्शन विथ युअर चाइल्ड. डेफिनेटली. कशा पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्रेसिव्ह वे मध्ये बोलू शकता आणि म्हणजे इझिली तो ते ग्रास्प करू शकतो. सो हे इंटरॅक्शन खूप महत्त्वाचं आहे, जसं तुम्ही म्हटलं. पण माझा एक प्रश्न आहे, तो म्हणजे आता मी सुद्धा माझ्या बाळाला थेरपिस्टमध्ये घेऊन जायचे आणि आठवड्यातून 2दा-3दा थेरपीज आणि महागड्या थेरपीज. तर मला एक एक बोल्ड प्रश्न तुम्हाला सरळ करायचा आहे की अरुलामध्ये या ज्या थेरपीज आहेत त्या अफोर्डेबल आहेत का? खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न तू विचारलायस. थेरपी सेशन्सचे चार्जेस अगदी छोट्या टाउन्समध्ये, छोट्याशा शहरांमध्ये अगदी 500 रुपयापासून ते मुंबईसारख्या मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये वगैरे 2,000-2,500 रुपये पर सेशन अशा पण घेतल्या जातात. त्यामुळे इट इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे त्या एक्सपेन्सिव्ह ह्याला काही आणि बरं असं पण नाहीये की 10 सेशनमध्ये एवढे रिझल्ट मिळतील. ऍब्सोल्युटली. आम्ही तयार आहोत, आम्ही 1 लाख खर्च करायला तयार आहोत, पण ते 1 लाख खर्च केल्यानंतर माझं मूल होईल बरं, त्याचीही काही शाश्वती नाही.
अरुला इज मच 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 अफोर्डेबल ऑप्शन्स. क्या कारण अरुला इज अ 1 year लॉंग कोर्स. त्याच्यामध्ये अनलिमिटेड सेशन्स आणि कनेक्शन विथ द थेरपिस्ट. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्याची कॉस्ट जर तू कम्पेअर करायला गेलीस 1 वर्षाची कन्व्हेन्शनल थेरपी, त्याच्या 1/5 किंवा काही काही ठिकाणी तर 1/10 एवढी कॉस्ट आपण मोजतो. 1/5 or 1/10 of the cost, almost 1/10 of the cost of the 1 year therapy of all these kind of sessions. आणि सेशन्स, आणि खरं सांगू तुला मी, सेशन्समध्ये काय होतं, एकदा बोलवलं हरकत नाही. देर आर चिल्ड्रन हु आर गोइंग एव्हरी डे टू द थेरपी सेशन्स. ट्वाइस अ वीक, थ्राइस अ वीक, 5 days a week, 7 days a week असं पण आहे. आणि आउटकम काय आहे, मला कधी कधी प्रश्न पडतो सगळ्या पेरेंट्सना आणि आयांना विचारायचं आहे, तुम्हाला वर्षानुवर्ष थेरपी दिलेल्या मदर्स माझ्याकडे येतात, म्हणतात कुछ डिफरन्स नाही आया. अरे कुछ डिफरन्स नाही दिख रहा था, काही डिफरन्स समजत नव्हता तर कंटिन्यू का करत होतात? पण त्यांचाही नाईलाज आहे, त्यांना दुसरं ऑप्शन काय होतं आमच्याकडे नव्हतं. आणि डॉक्टर म्हणेल ती पूर्व दिशा, म्हणजे यू हॅव टू ब्लाइंडली फॉलो व्हॉट डॉक्टर इज सेइंग. कारण एंड ऑफ द डे तुम्हाला तुमचं बाळ फक्त चांगलं हवं. आणि असेच फॉल्स हे दिले जातात, होईल होईल, हळूहळू होईल, करेगा, थोडा करेगा, ये करेगा, असं होत नसतं. अरुलाच्या जेव्हा एखादा प्रवास आई सुरू करते अरुला बरोबर, 15 दिवसात विजिबल रिझल्ट दिसायला लागतात आपल्याला जयंती. आणि 15 दिवसात एनरोलमेंटच्या. आणि एक लक्षात घे, मी नेहमी सांगते की ॲज अ मदर ऑफ अ चाइल्ड हुज चाइल्ड इज लिटल स्पेशल ऑर ऑन स्पेक्ट्रम, एक आई म्हणून ना, ज्याचं बाळ असं न्यूरोडायव्हर्जंट आहे किंवा त्याला काहीतरी थोडासा त्रास आहे किंवा काही आहे अशा गोष्टी, मला ना पॉझिटिव्ह थिंकिंग, मोटिवेशन डेव्हलपमेंट, एन्थुझियाझम डेव्हलपमेंट, उत्साह वाढवण्यासाठी, मोटिवेशन माझं वाढवण्यासाठी मला ना लेक्चर्स, प्रीचिंग्स, काउन्सिलिंग सेशन्सची गरज नाही. ज्या क्षणी मी बघते एक आई म्हणून माझं बाळ दिवसेंदिवस डेव्हलप होतं, दररोज ते थोडं थोडं मला काहीतरी छान सरप्राईज देतंय, दॅट इज द मोटिवेशन. आणि हे मोटिवेशन आयुष्यभर पुरणारं असतं काम करायला. तुला कुठे जाऊन कुठल्या सेशन्सची गरज नाही अटेंड करण्याची, काउन्सिलिंग सेशनची, की असा विचार करा, तसा करा, पॉझिटिव्ह सकारात्मकता वगैरे या गोष्टींची गरज नाही. बस ते बाळ, रोज बाळाकडे बघितलं, आज काय गंमत करणार आहे हा, नुसता हा विचार आला किंवा हे केलं आज, अरे हे केलं, दॅट इज फॉर अ मदर. आईला बाकी काही नको ग, आईला फक्त तेवढंच पाहिजे, बाळ छान डेव्हलप झालं पाहिजे बस. पण जसं तुम्ही म्हटलं की हॅपियर द मदर हॅपियर द चाइल्ड, आणि त्याप्रमाणे घरातली प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि घरही हॅपी होतं. तर मला हा एक प्रश्न करायचा होता की अरुलामध्ये आईला तिचा कॉन्फिडन्स परत मिळवून देणं, तिचा स्ट्रेस दूर करणं, तिचे जे मेंटल ब्लॉकेजेस आहेत ते सॉल्व्ह करणं, यामध्ये अरुलाचा किती वाटा? वाटा म्हणजे पूर्ण त्याच्यावरच तर आहे. डेफिनेशनच अरुलाची आहे, मदर सेंटर्ड बट चाइल्ड डिरेक्टेड अप्रोच. वाव. आईची सर्वांगीण विकास, आईचा एक स्त्री म्हणून सुद्धा, आणि एक आई, कारण ती काही फक्त आई नाहीये, तिची पण इंडिव्हिज्युअलिटी आहे ना, ती एक स्त्री आहे, तिच्याही आवडीनिवडी आहेत, तिच्याही काही करिअर ॲम्बिशन्स आहेत, तिच्याही काही गोष्टी आहेत, त्या सगळ्याला फॉस्टर. म्हणजे मला आय एम रिअली प्राऊड टू टेल यू जयंती की आपल्या अरुलामध्ये अगदी मोस्ट डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे UK, US, जर्मनी, इथून पण मदर्स एनरोल्ड आहेत. पण ॲट द सेम टाइम अगदी बिहारमधलं एखादं खेडेगाव किंवा नागालँड वगैरे किंवा महाराष्ट्रातलं एखादं खेडेगाव, तिथूनही जिथे मेडिकल केअर पण प्रॉब्लेम आहे की मेडिकल केअर पण मिळत नाही, तिथपर्यंत अरुला पोहोचलेलं आहे. यू आर गेटिंग? याचा अर्थ काय आहे की हे जेव्हा ती बघायला लागते, डिफरन्स आपल्या बाळामध्ये होत राहतो, सगळी काळजी अरुलामध्ये घेतली जाते. इट्स नॉट ओनली अ सर्व्हिस ऑर समथिंग लाईक दॅट, ट्रीटमेंट, इट्स अ फॅमिली. म्हणजे मला प्रश्न यासाठी होता की प्रेग्नन्सी नंतर मग पोस्टपार्टम डिप्रेशन आणि ह्या गोष्टी असतात, या गोष्टी फक्त टर्म्स नाही आहे. मी सुद्धा एक आई आहे, त्यामुळे आय से की ह्या गोष्टी असतात. ज्या वेळेला तिला एकटं वाटतं आणि तिच्यावर अचानक एवढी जबाबदारी येते आणि तिला ते सगळं व्यवस्थित करायचं आणि साईड बाय साईड तिला स्वतःलाही प्रूव्ह करायचं, तिला तिचं करिअरही घडवायचं आहे. मग अशा वेळेला अशा काही टिप्स देऊ शकता का ज्या तुम्ही त्या आयांसोबत शेअर करता, जेणेकरून तिच्यात एक वेगळा बदल? डेफिनेटली. बऱ्याचदा काय होतं, बाळामुळे करिअर हे केलेल्या मदर्स आपल्याकडे येतात. काही 1-2 कॅटेगरी आपण वेगळं बोलूया. एक वर्किंग मॉम्स आहेत, ज्या काम करून आपल्या बाळाला सांभाळतात, त्या अशा आई असतात. काही दुसऱ्या आई असतात, त्यांनी आपलं काम वगैरे सगळं सोडलं, त्या मदर्सनी काम सोडलेलं आहे, त्या फुल टाईम बाळाकडे. आता त्याच्यामध्ये
त्या क्वालिफाईड असतात. काही IT इंजिनियर्स असतात, काही ॲडव्होकेट्स आहेत माझ्या, काही डॉक्टर्स तर खूप आहेत. हो. डॉक्टर्स आहेत किंवा त्यांना मी एकच सांगते की हा आपला 1 इयर लॉंग जर्नी आहे. ओके. आणि मला तुला वर्षभरानंतर बॅक टू वर्क बघायचं आहे. वा. आय डोंट वॉन्ट यू टू जस्ट सिट अँड डू थिंग्स लाईक दॅट. हळूहळू त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. म्हणजे 3 महिन्याचा टप्पा, 6 महिन्याचा टप्पा, 9 महिन्याचा आणि 12 महिन्याचा असा ह्या वर्षाचा आम्ही हे केलं जातं. 6 महिन्यानंतर आता समजा एखादी ॲडव्होकेट आहे आई, किंवा एखादी आई, अगदी आपण ठरवूया की एखादी ॲडव्होकेट आहे, डॉक्टर आहे आणि एखादी म्युझिक टीचर आहे, तिची क्लासेस वगैरे. जसं जसं बाळ याच्यात यायला लागतं, प्रोग्रेस दाखवायला लागतं, आम्ही म्हणतो की तू 2 तास किंवा 1 तास सुरू कर काहीतरी करायला. अच्छा. म्हणजे हळूहळू तिचे पेशन्स, तिची एंगेजमेंट आम्ही वाढवतो. म्हणजे तिची कामं करायला आता तुझं परस्यू करायचं. तू मेडिसिन केलेलं आहेस ना, डॉक्टर आहेस ना, कुठेही जा, स्वतःचं क्लिनिक नको काढूस, पण एखाद्या ठिकाणी जाऊन 2 तास तुझं नॉलेज युटिलाइज कर. यू स्टार्ट हेल्पिंग पीपल. कारण तू जेव्हा ते करायला लागतेस तेव्हा तुझा कॉन्फिडन्स हा इनेटली बिल्ड होतो. कारण शिक्षण घेतलंय ना आपण, तो वैचारिक त्या गोष्टीचा जो आतमध्ये असतो आपल्या, की तो विचारांची जी हे असते, प्रगल्भता असते, ती कुठेतरी एक्सप्रेस झाली पाहिजे ना. ज्ञान तुझं एक्सप्रेस झालं पाहिजे. सुरुवात कर 1 तासापासून. एखादी ट्युशन टीचर, एका आईचं मस्त उदाहरण दिलं. ते 5 वर्षाचं मुलं होतं, 6 महिन्यात बराचसा तो सेटल झाला, बसायला लागला. कारण आधी तो अजिबात अलाउ करायचा नाही तिला. त्यामुळे तिने ट्युशन्स वगैरे बंद केल्या घ्यायच्या, कारण खूप अग्रेसिव्ह, खूप हे. अरुला झाल्यानंतर 6 महिन्यात तिला ते तेवढं डिफरन्स जाणवायला लागला, की आता बसतोय आणि सगळं करतोय, गोष्टीचं पुस्तक अशी टाकली की तो खेळतोय वगैरे चाललेलं आहे. मग तिने आधी 1 मूल घेतलं ट्युशनला. म्हणजे स्टार्ट विथ 1 चाइल्ड. 1 तासाचीच ठेव, आणि 1 तासाची ठेवली, त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला, छान रिॲक्ट झायला लागला, त्याचं बॉन्डिंगही छान डेव्हलप व्हायला लागलं. आणि मग आता करता करता तिचं वर्ष कंप्लीट व्हायला आलंय आणि तिच्याकडे आता 17 मुलं येतात. वाव. ट्युशनसाठी. ती म्हणते की इसको मजा आता है. शी इज फ्रॉम ओडिसा. ती म्हणते मॅम उसको मजा आता है. म्हणजे जे आमच्या जे थेरपिस्ट असतात, अरुला केअर थेरपिस्ट, ज्या केअर घेतात मदर्सची, त्यांना एम्पॉवर करतात, तो त्यांना सांगत होती ती की अभी उसको मजा आता है, और नहीं आते ना बच्चे, संडे के दिन वगैरह नहीं रहता तो क्रैंकी बन जाता है थोड़ा, की घर में कोई ना कोई चाहिए उसको दॅट टाइम. म्हणजे जे मूल आपण स्वमग्न म्हणतो, ऑटिस्टिक म्हणतो, की ते स्वतःमध्येच आज त्याचे एवढे सोशल स्किल्स डेव्हलप होणं आणि कमांड फॉलो करणं, छोट्या छोट्या देते ती, ही पेन्सिल त्या दादाला नेऊन दे, हे पुस्तक त्या दादाकडून आण, छोट्या छोट्या गोष्टी. आणि किती छान हे झालं एका छोट्या स्मॉल स्केल. देर आर दिस थिंग की UK मधल्या एका फार नावाजलेल्या लॉ फर्ममध्ये एक ॲडव्होकेट आई होती, आणि बाळाचं असं झाल्यानंतर शी क्विट द जॉब. आफ्टर 8-9 months शी इज बॅक टू जॉब. आता फुल टाइम जॉब करते, बट स्टील चाइल्ड इज डुईंग. काहींनी 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर डिसिजन घेतलेला आहे, त्यांना दिलेला आहे की स्टार्ट विथ दॅट. पण आम्ही आय सी टू इट दॅट की जितकं एज्युकेटेड आई असेल, तिच्या डोक्याला खाद्यही मिळालं पाहिजे. शी हॅज टेकन द एज्युकेशन. डेफिनेटली बाळाकडे बघायचंय, पण त्याचा आपण मोठं सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे, की मला हेही करायचंय, मला ह्याच्या मागे वेड्यासारखं पळायचं नाहीये, पण मला बाळालाही बघायचंय. मग ते करण्याचं काम किंवा ते हेल्प म्हणतो तिथे, ती मदत, ते ज्ञान द्यायला अरुला टीम बसलेली आहे की हाऊ टू वर्क अबाउट इट. क्या बात आहे. म्हणजे खरंच आजचा हा पॉडकास्ट मी कधीच विसरू शकणार नाही आहे, आणि लवकरच मी तुम्हाला भेटणार आहे दुसऱ्या पॉडकास्टमध्ये. पण आजची जी माहिती आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे, आणि खरंच आपण हे सगळं किती कॉम्प्लिकेट करून घेतो ना, ही थेरपी, हे टेस्ट आणि ह्याव नि त्याव. पण हे इतकं सोपं आहे की एक आई आणि मूल आणि त्यांचं इंटरॅक्शन आणि त्यांचं एक रिलेशनशिप, जसं तुम्ही म्हटलं, तो स्पर्श आणि तो आवाज हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला अनेक टेकअवेज मिळालेच असतील. अरुलाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण खाली त्याचे सगळे डिटेल्स या व्हिडिओच्या खाली दिलेले आहेत. मयुरीजी, थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे आलात, आणि मला प्रेक्षकांचं माहीत नाही, मला खूप टेकअवेज या पॉडकास्टमधून मिळाले. थँक्यू टू यू ऑल्सो जयंती, मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मला खरंच वाटतं की जे आहे ना, घबाड द्यायला बसलेलं आहे अरुला. खरंच सांगते मी, घबाड आहे. फक्त त्याला छान ॲब्झॉर्ब करा त्या अप्रोचला. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आईला मयुरी रामदासी बनवायचं आहे. ते ध्येय माझं साकार करण्यासाठी बी अ पार्ट ऑफ अरुला अँड नर्चर युअर किड्स. सगळ्याच गोष्टी उत्तम होतील. क्या बात आहे. खरंच खूप सुंदर कार्य करताय तुम्ही,
आणि श्रीराम. तुमच्या कार्याला खरंच खूप खूप शुभेच्छा अँड हॅट्स ऑफ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.